साकूर फाटा ते भरवीर रस्ता रुंदीकरणाबाबत गिरीश भाऊ महाजन यांना निवेदन। साकूर फाटा पिंपळगाव डुकरा निनावी भरवीर बुद्रुक भंडारदरा वाडी ते आधारवड रस्त्याची रुंदी कमी करण्याबाबत किंवा वाढीव रस्त्याचा मोबदला मिळण्याबाबत आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी तालुक्याचे आमदार हिरामणजी खोसकर हे सुद्धा उपस्थित होते। साकूर फाटा पिंपळगाव डुकरा निनावी भरवीर बुद्रुक भंडारदरा वाडी टाकीत बुद्रुक ते आधारवड तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हा रस्ता रुंदीकरण मंजूर असून सदरचा रस्ता यांची नवीन वाढीव रुंदी 7.0 मीटर मंजुरी आहे, परंतु पहिला रस्ता हा 5.50 मीटर होता। त्याचा देखील मोबदला बाधित शेतकऱ्यांना मिळालेला नसताना नवीन वाढीव रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे। मार्ग रो 25 मीटर लागू केला आहे, तरी सदर रस्त्याला लागून सदर जागेवर छोटे मोठे व्यावसायिक स्थानिक रहिवाशांची घरे, विहीर, बागायती जमीन, शेती उपयुक्त जोडधंदे स्थानिक नागरिक शेतकरी करत आहेत। या वाढीव रस्त्यामुळे खूप मोठे नुकसान शेतकरी व नागरिकांचे होऊन काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत। त्यामुळे इतक्या मोठ्या रस्त्याची परिसरातील गावांना, ग्रामीण खेडेगावांना गरज नसून सदर रस्त्याचे रुंदीकरण कमी करण्यात यावे, तसेच वाढीव भूसंपादनाची सर्व बाधित शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली। या प्रसंगी पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा, निनावी, भरवीर बुद्रुक, साकूर फाट्यावरील बहुसंख्य व्यावसायिक उपस्थित होते। रस्त्याचे काम चालू आहे। 4-5 कुंभमेळे झाले, त्यावेळेस काही ते रस्ते होते, त्या रस्त्याने कुठले चांगली झाले नाही। कुठे या ठिकाणी येणाऱ्या यात्रा करून त्रास झाला नाही, वारकऱ्याला त्रास नाही। यावेळेस अचानक रस्त्याचं रुंदीकरण वाढल्यामुळं ज्या लोकांनी बंगले रस्त्याचे लगेच बांधले, धरणात जमिनी गेल्या, जमिनीचे काही पैसे मिळाले, ते स्वतः रस्त्यावर जागा घेऊन त्यांनी हॉटेल व्यवसाय असेल, किराणा दुकान असेल, पावडरचं दुकान असेल तर स्वतः राहण्याची सोय केलेली। परंतु अचानक या ठिकाणी डबलीनं रस्ता वाढल्यामुळं आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये कमीत कमी 70 ते 75% जमीन संपादित झालेली। समुद्री महामार्ग असेल, आता वाढवण असेल, मोठमोठे धरणं असतील, MIDC असेल, आता फिल्म सिटी पण झालेली आणि राहिलेल्या 30-32% या सगळ्या कुटुंबा ठिकाणी हे करतात, त्यांचे रोजीरोटी चालवतात। परंतु अचानक रस्ता वाढल्यामुळे लोकांना कोणालाही मोबदला मिळाला नाही। आमची विनंती आता सगळे शेतकरी संघटनेचे, किसान संघटनेचे, किसान गाडकरची अशी विनंती असतील, माझे आमदार ढोले साहेब असतील, रामदास पाटील, सगळेच इगतपुरी तालुक्यातले बरेच जे शेतकरी आहेत त्या ठिकाणी सगळे पावलं भेटले। त्याच्यानंतर बांधकाम मंत्री राजे साहेबांना भेटले। या दोन्ही मंत्र्यांशी पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे। आमचं एकच म्हणणं आहे, रस्त्याला आमचा विरोध नाही। ते काही रस्ते 1972 MIDC मध्ये झाले, ते रुपये मिळाले, त्याच्यानंतर सगळे रस्ते पीडब्ल्यूडी वर्ग झाले, फक्त वर्ग करून घेतले, रुपये मिळाला नाही। जी जमीन आमच्या शेतकऱ्याची जाईल, पीडब्ल्यूडी 2 गुंठे असो, 5 गुंठे असो, 10 गुंठे असो, त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। आहे ते रस्ते त्यांनी ते करावं, आमची कुठलीही हरकत नाही। पण आमचा विरोध एकच नाही का रस्ता वाढवू नये। याच्या अगोदर 4 कुंभमेळे झाले, अतिशय कुठलाही चंगराचंगरी झाली नाही, कुठेही काही असा नगा फटका लागला नाही। याच्यात त्र्यंबकेश्वर तालुका, इगतपुरी तालुक्यातलं सर्व शेतकऱ्यांचा, सगळ्या आमच्या ग्रामस्थांचा या कुंभमेळ्याला कुठलाही विरोध नाही। आम्हाला मुख्य करू कुंभमेळा भरवून आमची एवढीच विनंती। साकूर फाटा भरवीर म्हणजे सगळ्यात जे काही रस्ते मंजूर झालेले, सिन्नर असेल, नाशिक असेल, दिंडोरी असेल, त्र्यंबक असेल, इगतपुरी असेल, जे काही रस्ते आता रुंदीकरण करताय ते सगळे रस्ते हाय त्या लेवल मध्ये करावं, रुंदीकरण करू नये। पण ज्या रस्त्याला पहिले घेतलेले कुठलाही कोणालाही मोबदला मिळेल त्याला मोबदला द्यावा, हाय ते लेवलला करावं, आमची कुठली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।